ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायलीला राग आलेला असतो आणि ती ऑफिसच्या बाहेर निघून येते. तिथे अर्जुन पण येतो आणि म्हणतो, मला माहिती होतं तू इथेच असशील. पण सायली काही बोलत नाही. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा काही उघडत नाही. अर्जुन दरवाजा उघडून देतो. सायली गाडीत बसते. अर्जुनही बसतो. अर्जुनने गाणे लावलेले असतात. पहिलं गाणं चाफा चाले ना चाफा बोले ना. गाणे पण खूप छान लागतात प्रेक्षकांना. त्यांच्या सिच्युएशनला मॅच होतील असे. तर ते गाणं काही सायलीला आवडत नाही. ती चेंज करते. का रे अबोला का रे दुरावा हे गाणं लागतं. तेही सायलीला आवडत नाही. परत सायली चेंज करते. तिसरं गाणं किती सांगायचं आहे मला हे लागतं. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो तर सायली पटकन तोंड फिरून घेते. त्यानंतर अर्जुन चेंज करतो. तेव्हा होऊ न सरये आभाळ भरये तू भेटना ये ना पुन्हा. आणि हे गाणं अर्जुन पण म्हणत असतो. तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आभाळ भरये म्हणजे? तर सायली सांगते, आभाळ भरये म्हणजे सर्वार्थाने माझी हो, पूर्णपणे माझ्याकडे येऊन जा. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तू गाऊन दाखव ना. त्यानंतर ते दोघंही गायला लागतात. तर दुसरीकडे पूर्ण आजी कल्पना काकू आणि प्रताप काकांना सांगत असतात, जेव्हा मी तन्वीला फिल्टर कॉफी बनवायला लावली तेव्हा तिचा चेहरा पाण्यासारखा होता. अगदी तारंबळ उडाली होती ती. प्रियाची झालेली फजिती पूर्ण आजी सांगतात. तेव्हा कल्पना काकू आणि प्रताप काका खूप हसतात. पूर्ण आजींना पण खूप हसायला येत असतं. त्याच वेळेला तिथे अस्मिता येते. ते म्हणते, एवढं हसायला काय झालं आहे, मला पण सांगा. तेव्हा कल्पना काकू तिला बसवतात. हो तू आधी बस, मी सांगते सगळं. नंतर त्यांनी सायलीने सांगितलं होतं त्यांना की प्रियाबरोबर असं नाटक करायचं आहे की तुम्ही तिला माफ केलं आहे आणि तिला असं गुंतून ठेवायचं आहे की तिला बाहेर पडता येणार नाही. तर ते सगळेच हसायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणते, आता प्रियाने तर इतक्याच चुका केल्या आहे तरी पण तुम्ही तिला खोटं का होईना पण माफ केलं आहे ना. तर सचिनने तर एवढा मोठा काही गुन्हा केला नाही आहे, तेव्हा त्याच्याशी का नाही तुम्ही बोलू शकत, त्याला का नाही माफ करत. तर पूर्णाजी पण म्हणतात, त्याचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही आहे अस्मिता. तेव्हा अस्मिताला राग येतो आणि म्हणते, तुम्ही जर सचिनला माफ करणारच नाही आहे तर मी इथे कशाला आली, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आहे. ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन सायली प्रियाबद्दल बोलत असतात. सायली म्हणते, बँकेतनं आपल्याला कळेल का की प्रियाने पैसे कोणाला दिले असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिने फक्त पैसे किती काढले असेल ते कळेल पण कोणाला दिले हे कळणार नाही आणि याच्यासाठी आपल्याला सिनियरची मदत घ्यावी लागेल. रविराज काकांना फोन करतो अर्जुन आणि तन्वीचे बँक डिटेल्स मागून घेतो. तेव्हा रविराज काका पण त्याला बँक डिटेल्स द्यायला तयार होतात आणि तिथल्याच मॅनेजरशी ओळख आहे माझी, मी त्यांना फोन करून आधी कळवतो म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही असंही सांगतात. तर सुमन काकू त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि नागराज काकांनी त्यांना जेवढा काही त्रास दिलेला हे सगळं त्यांना आठवत असतं. त्या रडत असतात रूममध्ये. त्याच वेळेला तिथे प्रतिमा आत्या आणि रविराज काका पण येतात. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सुमन काय झालं रडायला. तेव्हा सुमन काकू म्हणतात, वहिनी माझ्या डोक्यातनं जातच नाही आहे की त्यांनी मला किती त्रास दिला या रूममध्ये. जी भीती होती तेच घडलं. माझ्या नवऱ्याने त्यांच्या सख्या भावाच्या फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न केला हे माझ्या डोक्यातनंच जात नाही आहे. त्यांची काळजी पण वाटते. ते आता तुरुंगातच अडकतील का कायमचे. तेव्हा रविराज काका म्हणतात, नागराजबद्दल दयामया दाखवायची काहीच गरज नाही आहे सुमन आणि त्याच्याबद्दल तुला काही वाटत असेल तर ते मनातनं काढून टाक असं म्हणून तिथून निघून जातात. तेव्हा प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, बोलणं मनाला लावून नको घेऊ सुमन, मला कळतं आहे त्यांची स्थिती काय आहे. कारण तन्वी पण कशी वागली तुला तर माहितीच आहे ना आणि आता हे नागराज भाऊजी पण असं. तेव्हा ते मनातनं खूप दुखावले आहे आणि तुला पण हे सगळं आता मनातनं काढून टाकावं लागेल. आम्हीसुद्धा तन्वीबद्दल अजिबात विचार करत नाही, ती नकोशी झाली आता आम्हाला. तन्वी कोणाच्याही संस्कारात वाढली असती ना तरी ती अशीच राहिली असती, स्वार्थी. तिला फक्त तिचं स्वतःचं मतलब कळतं. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली बँकेत पोहोचलेले असतात. त्यांनी प्रियाचं बँकेचं स्टेटमेंट बघितलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात, प्रियाच्या अकाउंटमध्ये जर एवढा कमी बॅलन्स होता तरी पण ती दर महिन्याला 20,000 रुपये कसं काय देत असेल सदा आणि महिन्याला. आणि त्या स्टेटमेंटवरून त्यांच्या लक्षात पण येतं की तिने पैसे कधीपासून काढले. जेव्हा सदा आणि महिन्याला घरातनं बाहेर काढण्यात आलं त्याच महिन्यापासून प्रियाने सदा आणि महिन्याला पैसे दिले हे त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा त्या मॅनेजरकडून स्टेटमेंट घेतात. तर दुसरीकडे महिनाचा फोन आलेला असतो प्रियाला. प्रिया खूप ओरडत असते, ते सायलीला पटेल असं काहीतरी सांगायचं ना, मी कर्ज दिलं असं कशाला सांगितलं.
तेव्हा मैना म्हणते, अगं ती सायली अशी धडकेनं आली आणि मला जे सुचलं मी ते सांगितलं. तेव्हा प्रिया म्हणते, इथून पुढे मी कोपऱ्यापासून हात जोडते, पण तुम्ही सकाळी काय जेवलात ना हे सुद्धा सांगायचं नाही. आणि अर्जुन सायली तुमच्या आजूबाजूला जरी दिसले तरी मला आधी कळवायचं. अगदी पोट तिडकीने सांगत असते प्रिया तिला. तेव्हा मैना पण ठीक आहे म्हणते. ती काही बोलणार तितक्यात प्रिया फोन ठेवून देते. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो आणि तो खूप अपसेट असतो. तेव्हा प्रिया म्हणते, आता याला काय झालं आहे, हा काय आला आहे तोंड उतरून. ती मनातच विचार करत असते आणि लगेच अश्विनला विचारते, अरे अश्विन काही झालं आहे का, तुझा मूड ठीक वाटत नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, या जगात गरीब राहणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अरे म्हणजे झालं तरी काय. तर अश्विन सांगतो, एक पेशंट आलं होतं, त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे पाहिजे होते, म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी माझे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला गं. म्हणजे परिस्थिती माणसाला काहीही करायला लावते. मला पैसे चोरण्याचा राग नाही आला, तर त्याच्या परिस्थितीचा आला आहे. अशा माणसांसाठी काय केलं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, त्यांना समजून घेतलं पाहिजे. हो अश्विन, मी पण अशी रस्त्यावर जे गरीब असतात ना त्यांची माझ्या पद्धतीने मदत करते. तेव्हा अश्विन म्हणतो, म्हणजे काय करते. तर प्रिया म्हणते, कळेल तुला लवकर. तर प्रिया डोक्यामध्ये एक नवीन प्लॅन तयार झालेला असतो की आता सायलीला उत्तर कसं द्यायचं ते. अर्जुन सायली घरी येतात तेव्हा त्यांच्यात विषय होतं. सायली म्हणते, आताच आपण प्रियाला विचारलं नाही की तू सदा आणि मैनाला पैसे का दिले ते, तर तिला आपल्यावर डाऊट येऊ शकतो, म्हणून तिला आता विचारावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो विचारायचं आणि तिने जे उत्तर दिलं त्याच्यावर विश्वास पण ठेवायचा. गाडीतनं उतरतात त्यावेळेला त्यांना घरात जाताना काही माणसं दिसतात. ते म्हणतात, हे लोक कोण आहे, कोण चालले घरामध्ये. तर त्यांना प्रियाने बोलवलेलं असतं आणि अश्विनसमोर तिचा ड्रामा चालू होऊन जातो. मी तुम्हाला दर महिन्याला काही पैसे देते आणि आज माझी अशी इच्छा आहे की या महिन्याचे पैसे मी माझ्या नवऱ्याच्या हातून तुम्हाला दिले पाहिजे. तर अश्विनला पैसे द्यायला लावते. तर तिचं हे नाटक अर्जुन सायली पण बघत असतात. सायली म्हणते, तू हे सगळं का करते, कळतंय प्रिया मला. सदा आणि मैनाला का पैसे दिले हे विचारलं जाईल म्हणून ना, बंद कर तुझं हे नाटक. तेव्हा अश्विन म्हणतो, सायली वहिनी असं का बोलते तू. तन्वी जर खरंच गोरगरिबांची मदत करत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा. तेव्हा सायली म्हणते, ही सदा आणि मैनाला सुद्धा पैसे पुरवते. तेव्हा अश्विन म्हणतो, मला हे माहिती आहे की तन्वी सदा आणि मैनाला सुद्धा पैसे पुरवते, ते पण त्यांची परिस्थिती आपल्याला माहीत नाही का कशी ते. जशी या माणसांना मदत करते तशीच सदा मैनाला पण करते. तुम्हाला खोटं वाटतंय का. नंतर त्या माणसांनाच विचारतो अश्विन. तेव्हा त्यातला माणूस म्हणतो, हो दर महिन्याला या ताई येऊन आम्हाला पैशाची मदत करतात. ती बाई असते, ती पण म्हणते, खरंच या ताई खूप चांगल्या आहे, खूप उपकार आहे यांच्या आमच्यावर, कारण प्रियाने तसं पडून आणलेलंच असतं त्यांना. म्हणून त्यापुढे अर्जुन सायलीला पण काही बोलता येत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन सायली तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही मला माहिती, आणि तुम्ही यामध्ये पडू नका बरं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुनला सांगत असते, आता प्रिया खोटं बोलली ना तर याची शिक्षा तर तिला मिळालीच पाहिजे. तेव्हा सायली परत त्या सगळ्या माणसांना बोलून आणते. तर प्रिया म्हणते, अगं यांना का परत बोलवलं, त्यांचे पैसे देऊन मी मदत केली आहे. सायली म्हणते, अगं पूर्णाजी नेहमी म्हणतात ना की अन्नदानापेक्षा मोठं दान नाही. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुझ्या हाताने स्वयंपाक बनवून तू यांना जेवू घाल. सगळ्यांच्या लक्षात येतं की सायली अद्दल घडवण्यासाठी हे सगळं करते. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग बघायला पण खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. तेव्हा उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. टाटा बाय अँड टेक केअर. आणि बेल आयकॉन तर दाबायचाच.